पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवायला आत्तापर्यंत तुम्ही शिकलात, परंतु आता वेळ आली आहे स्लाइड शो करण्याची. यामध्ये सुद्धा नवीन नवीन भरपूर शिकण्यासारखे आहे. नमस्कार, मी आहे भागुजी बुरुड. चला शिकूया या माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. अजूनही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला संकोच करू नका. सबस्क्रिप्शन हे पूर्णपणे विनामूल्य आहे. आतापर्यंत आपण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या अनेक स्टेप्स मधून प्रेझेंटेशन बनवायला शिकलो आहोत. आता प्रेझेंटेशन शो करणे म्हणजे दाखवणे ही महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडायची आहे. त्यासाठी या स्लाइड शो टॅबमध्ये तुम्हाला अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याची माहिती तुम्हाला असलीच पाहिजे. चला तर आपण स्लाइड शो ओपन करूया. स्लाइड शो टॅबमध्ये पहिले टूल आहे फ्रॉम बिगिनिंग, म्हणजेच स्लाइड शो हा बिगिनिंग पासून सुरू करा. त्यात दुसरं ऑप्शन आहे फ्रॉम करंट स्लाइड. तर आता फ्रॉम बिगिनिंग म्हणजे ह्या प्रेझेंटेशन मध्ये पहिली स्लाइड सिलेक्टेड आहे, परंतु समजा माझी इथे ही तिसरी स्लाइड सिलेक्टेड असती आणि मला प्रेझेंटेशन करायचे, तर जर ते पहिल्या स्लाइड पासून व्हावे असं वाटत असेल तर मी फ्रॉम बिगिनिंग वर क्लिक करेल आणि तो पहिल्या स्लाइड पासून सुरू होईल. तर आता मी क्लिक करतोय फ्रॉम बिगिनिंग वर. हे असं सुरुवातीपासून सुरू झालं. आणि जर करंट स्लाइड पासून सुरू करायचं असेल तर जी स्लाइड सिलेक्टेड आहे, आता माझ्याकडे इथे 2 नंबरची स्लाइड सिलेक्टेड आहे आणि मला त्या 2 नंबरच्या स्लाइड पासूनच हे प्रेझेंटेशन सुरू करायचे, तर मी फ्रॉम करंट स्लाइड हे ऑप्शन निवडेल. आता मी त्यावर क्लिक करतो. हे पहा, ही 2 नंबरची स्लाइड आली. त्याच्यानंतर याचं अॅनिमेशन संपल्यावर पुढची स्लाइड येईल पहा. तर ही पुढची स्लाइड आली. असं फ्रॉम बिगिनिंग आणि फ्रॉम करंट हा यातला फरक आहे. आता आपलं इथलं तिसरं ऑप्शन आहे कस्टम स्लाइड शो. हे कस्टम स्लाइड शो काय आहे आपण पाहूया. याच्यावर क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर कस्टम शोज असं आपल्याला ऑप्शन दिसते, त्यावर क्लिक करूया. यावर क्लिक केल्यानंतर इथे एक डायलॉग बॉक्स आला. तिथं फक्त एक ऑप्शन ॲक्टिव्ह आहे, न्यू. ह्या न्यूवर पण क्लिक करतो मी. न्यूवर क्लिक केलं त्याच्यानंतर दुसरा डायलॉग बॉक्स आलाय. इथे डिफाईन कस्टम शो असं म्हटलं गेलंय. स्लाइड शो नेम, इथे स्लाइड शो नेम द्यायचे, तर ते नेम देऊन टाकूया. मी इथे नाव देतो सिलेक्टेड असं नाव दिलं. त्याच्यानंतर इथे काय काय आहे पहा, स्लाइड इन प्रेझेंटेशन, म्हणजे आता जे हे ओपन प्रेझेंटेशन आहे त्यात किती स्लाइड्स आहे, त्यांची नावं काय आहेत वगैरे वगैरे असं इथे दाखवले पहा. 1 2 3 4 5 अशा 5 स्लाइड आहेत ह्या प्रेझेंटेशन मध्ये. आता आपल्याला कस्टम स्लाइड शो करायचा आहे. कस्टम स्लाइड शो म्हणजे नेमकं काय आहे, तर तुम्हाला इथे ह्या ओपन असलेल्या प्रेझेंटेशन मधून तुम्हाला सिलेक्टेड स्लाइड्स सिलेक्ट करायच्या आहेत, म्हणजे काही स्लाइड्स सिलेक्ट करायच्या आहेत. मी इथे ही पहिली स्लाइड सिलेक्ट करतो, त्याच्यानंतर ही 3 नंबर स्लाइड सिलेक्ट करतो आणि 5 नंबर स्लाइड सिलेक्ट करतो. आणि इथे मध्ये एक ॲड बटन दिसते पहा. ह्या ॲड बटनावर मी क्लिक करतो. मला ह्या 3 स्लाइड इथे स्लाइड्स इन कस्टम शो मध्ये आलेल्या आहेत पहा. आता ह्या 3 स्लाइड आल्यानंतर तुम्हाला याची सिक्वेन्स पण बदलता येते. हे अप डाऊन वगैरे असं करता येतं, किंवा याच्यातली एखादी स्लाइड काढून टाकता येते आणि दुसरी ॲड करून इथे आणता येईल. हे ऑप्शन्स इथे आहेत. आता मला ह्या 3 स्लाइड पाहिजेत आणि मी आता ओकेवर क्लिक करतो. ओकेवर क्लिक केल्यानंतर इथे मी जे नाव दिलं होतं माझ्या नवीन शोला, स्लाइड शोला, ते इथे आलेले आहे. आणि इथे मला जर हे स्लाइड शो करायचं असेल तर मी इथे शोवर क्लिक करेन. अन्यथा मला इथे काय काय ऑप्शन आहेत पहा. एडिट करायचं असेल मला तर ते एडिट करू शकतो. रिमूव्ह करायचं असेल, पूर्ण शो रिमूव्ह करायचा आहे, एखादी स्लाइड रिमूव्ह करायचे, असंही करता येईल. कॉपी करता येईल. मी आता शो करणार आहे तर याच्यावर क्लिक करतो. ही पहिली स्लाइड आली पहा. तिसरी स्लाइड आली, दुसरी नाही आली आपल्याला. का
तर आपण दुसरी सिलेक्ट केलेलीच नाही, तिसरी स्लाईड आली आणि ही शेवटची स्लाईड. तर अशा प्रकारे हे कस्टम स्लाइड शो आहे. यामध्ये तुम्ही नवीन कस्टम शो बनवू शकता, त्यात असलेल्या स्लाइड्स मध्ये एडिटिंग करू शकता. हे सगळं तुम्हाला करायला तिथे ऑप्शन्स आहेत. आता पुढे पाहूया आपण सेटअप स्लाइड शो. सेटअप स्लाइड शो. तर स्लाइड शो सेटअप करण्यासाठी त्याच्यावर क्लिक केल्यावर डायलॉग बॉक्स ओपन होणार आहे. त्यामध्ये अनेक ऑप्शन्स आहेत. आपण आता सेटअप स्लाइड शोवर क्लिक करूया. हे पहा, इथे अनेक ऑप्शन आले. सेटअप स्लाइड शो, शो टाईप. इथे पहिलं काय आहे, प्रेझेंटेड बाय अ स्पीकर इन फुल स्क्रीन. दुसरा ऑप्शन आहे ब्राउज बाय एन इंडिव्हिज्युअल विंडो, ब्राउज्ड ॲट अ किओस्क फुल स्क्रीन. हे पहिलं आहे. त्याच्यानंतर ह्या बाजूला येऊया, स्लाइड्स शो स्लाइड्स. इथे तुमच्या प्रेझेंटेशन मधले असलेल्या ऑल स्लाइड शो करू शकता किंवा काही स्लाइड म्हणजे फ्रॉम टू अशा सिलेक्ट करू शकता आणि त्याच्याही व्यतिरिक्त तुम्ही कस्टम शो करू शकता. असं कस्टम शो केल्यानंतर इथे ज्या कस्टम शोला नाव दिलंय मी सिलेक्टेड, तो कस्टम शो इथे मला दिसतोय पहा. पुढे शो ऑप्शन्स. आता शो ऑप्शन्स मध्ये काय काय आहे पहा. लूप कंटिन्युअसली अंटिल एस्केप, म्हणजे एकदा हा स्लाइड शो सुरू केला की तुम्ही त्यातून बाहेर पडायची जेव्हा इच्छा होईल तेव्हाच तुम्ही एस्केप बटन दाबाल, तेव्हा तो बाहेर पडेल. अन्यथा तो परत 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 चालत राहील. लूप म्हणजे परत परत फिरणं. म्हणजे हे 5वी 6वी स्लाइड संपली की परत नव्याने पहिल्या स्लाइड पासून सुरू करेल. त्यासाठी इथे याच्यावर क्लिक करावं लागेल. हे लूप. शो विदाऊट नॅरेशन. तुम्ही इथं काही नॅरेशन दिलं असेल तर त्याच्या व्यतिरिक्त दाखवा, किंवा शो विदाऊट ॲनिमेशन. ॲनिमेशन जर दिलेलं आहे तर ते ॲनिमेशन न दाखवता ते ॲनिमेशन न दाखवता तुम्ही स्लाइड शो सुरू करा. चौथा ऑप्शन आहे इथे डिसेबल हार्डवेअर ग्राफिक ॲक्सिलेटर. आता हे ग्राफिक ॲक्सिलेटर डिसेबल केला तर अनेक वेळा तुमचे ग्राफिक्स दिसणार नाही आहेत. म्हणून याच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. डिसेबल शक्यतो करू नका. आता इथे पहा, पेन कलर आणि लेसर पॉइंटर कलर असं दिलेलं आहे पहा. स्लाइड शो जेव्हा प्रेझेंट केला जातो तेव्हा तुमच्याकडे रिमोट असतो आणि त्या रिमोटला जसं आता इथे माऊसचा पॉइंटर आहे तसा पेन असू शकतो. त्याचा कलर तुम्हाला बदलता येऊ शकतो इथून. शिवाय लेसर पॉइंटर म्हणजे तुमचा लेसरचा रिमोट असेल तर त्या लेसर रिमोटवर तुम्हाला कलर्स बदलता येते. तर ह्या सगळ्या सोयी आहेत. तसंच इथं तुम्ही मॅन्युअली करू शकता किंवा टायमिंग यूज करू शकता. आणि स्लाइड शो मॉनिटर कसा करायचा, ऑटोमॅटिक करायचा किंवा प्रायमरी मॉनिटर वगैरे वगैरे असं वापरून करायचा. तर अशा अनेक ऑप्शन्स इथे दिलेले आहेत. महत्त्वाचं इथं आहे लूप. तर आता आपण हे लूप कंटिन्युअसली हे सिलेक्ट केलेलं आहे आणि आपण आता ओके करूया इथे आणि एकदा प्रेझेंटेशन करू आपण फ्रॉम बिगिनिंग. तर हे असं रिपीट होत राहतं लूपमध्ये. आता आपण आलो आहे हाईड स्लाइडमध्ये. आपलं जे प्रेझेंटेशन आहे त्यामधल्या काही स्लाइड आपल्याला जर हाईड करायचे असतील, म्हणजे जो शो करायचा, आता स्लाइड शो करायचा आहे, प्रेझेंटेशन करायचं आहे, त्याच्यात काही स्लाइड्स आपल्याला दाखवायच्या नाही, मग त्या हाईड करण्याची आपल्याला इथे सोय आहे. म्हणजे समजा मी इथे 3 नंबरची स्लाइड सिलेक्ट केलेली आणि ती मला हाईड करायची, तर मी याच्यावर क्लिक करेन. क्लिक केलं, इथे पहा जरा बदल झालेले आहेत, ते फेंट झालेले हे सगळं. आणि इथे हे इथे पहा, इथे बदललेलं आहे ते आणि ही फेंट झालेली आहे. असे हे आता बदललेली आहे स्लाइड, ही हाईड झाली थोडक्यात. आणि आता जर आपण प्रेझेंटेशन केलं, फ्रॉम बिगिनिंग करूया. ही 2 नंबरची दिसली स्लाइड आणि एकदम 4 नंबरची स्लाइड आली पहा.
मध्ये 3 नंबरची स्लाइड दाखवली गेली नाही, कारण ती आपण हाईड केलेली. तर असं हे हाईड ऑप्शन आहे. आणि हे हाईड ऑप्शन तुम्हाला माऊसने राईट क्लिक करून तुम्हाला हे हाईड ऑप्शन इथे मिळतं. इथे पण मिळतं, इथून पण करू शकता आणि इथून पण करू शकता. आपण पुढे जाऊया. इथे रिव्हर्स टायमिंग असं दिलेलं आहे. तुम्ही जर तुमच्या स्लाइड शोला ऑटोमॅटिक करण्यासाठी टायमिंग दिला असेल आणि त्यासाठी तुम्हाला किती टाइम कुठल्या स्लाइडला द्यायचं हे जर ठरवायचं असेल तर त्याची रिहर्सल करता येते, म्हणजे रंगीत तालीम करता येते. आणि ती रंगीत तालीम करायची असेल तर हे ऑप्शन तुम्हाला वापरता येईल. समजा ह्या पहिल्या स्लाइडमध्ये तुम्हाला 2 प्रकारचे टेक्स्ट आहेत, हे एक आणि हे एक टेक्स्ट आहे आणि एक इमेज आहे. तर याची प्रत्येकाचं टायमिंग तुम्हाला ठरवायचं आहे आणि स्लाइडचं पूर्ण टायमिंग ठरवायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला इथे रिहर्सल टायमिंगचा वापर करता येईल. आणि जेव्हा हे रिहर्सल टायमिंग आपण चालू केलं असेल ते सगळं टायमिंग रेकॉर्डिंग होतं. नुसतं एका स्लाइडचं नाही मिळणार, तर पूर्ण प्रेझेंटेशनचा सुद्धा तुम्हाला टोटल टाईम मिळू शकतो. आणि तुम्ही जर ऑटोमॅटिक टाईम सेट केलेलं नसेल तर तुम्ही हे माऊसवर क्लिक करा, तुमचं ते टायमिंग रेकॉर्ड होईल. त्याच्यावर हे रेकॉर्ड झालेलं टायमिंग पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला व्ह्यू मेनूवर क्लिक करावं लागेल आणि इथं स्लाइड सॉर्टर व्ह्यू असं आहे ते दिसेल, तर त्याच्यावर क्लिक करावं लागेल. पहिल्यांदा आपण हे टायमिंग रिहर्सल करून पाहू आणि नंतर तिकडे जाऊया. तर चला आपण आता रिहर्सलवर क्लिक करू. स्लाइड शोलाच गेलो, टायमिंगवर क्लिक केलं. हे पहा इथे प्रत्येक येत जाते आणि हे पहा वरती इथे कोपऱ्यात पहा टायमिंग येते. टायमिंग हे पुढची स्लाइड आली. आपण एक स्लाइड हाईड केलेली आहे त्यामुळं एकदम चौथी स्लाइड आलेली आहे. असो, हरकत नाही आहे. आपल्याला काय पाहिजे की टायमिंग हे रेकॉर्ड होते की नाही. तर अशा प्रकारे आपला स्लाइड शो संपलेला आहे. इथे आलेलं आहे पहा, टोटल टाइम फॉर युअर स्लाइड शो वॉज 37 सेकंड. डू यू वॉन्ट टू सेव्ह दी न्यू स्लाइड टायमिंग. मी इथे एस करतोय. हे टायमिंग आता आपलं सेव्ह झालेलं आहे. आता आपण व्ह्यू मेनूमध्ये जाऊ. व्ह्यू मेनूमध्ये स्लाइड सॉर्टर व्ह्यूला जाऊया. आता पहा इथे टायमिंग आलेले 1 सेकंदात प्रत्येक हे झालेले, दुसरं 7 सेकंदात झाले. ही पहा तिसरी स्लाइड हाईड होती आपली, त्या स्लाइडचं आपल्याला टायमिंग दाखवलेलं नाही आहे, कारण ती स्लाइड शोमध्ये आलीच नाही आहे. चौथ्या स्लाइडला 19 सेकंद लागले आणि 5व्या स्लाइडला 10 सेकंद लागले. तर हे एकदा आता तुमच्या हातात टायमिंग आलं तर तुम्ही स्लाइड शो ऑटोमॅटिक करण्यासाठी टायमिंग सेट करू शकता. तर असा हा रिहर्सलचा उपयोग होतो आपल्याला. बऱ्याच वेळा असं असतं की स्लाइड शो हा शो जो करायचा असतो, प्रेझेंटेशन जे करायला आपल्याला परमिशन जे दिलेली आहे तेव्हा आपल्याला सांगितलेलं असतं की तुम्हाला एवढाच टाईम मिळेल. आणि जर आपल्या भरमसाठ स्लाइड असतील आणि त्या आपल्याला दिलेल्या वेळात पूर्ण होणार नसतील तर असे तुम्हाला काही स्लाइड हाईड कराव्या लागतील. तर हा हाईडचाही उपयोग होतो. आणि स्लाइड शो करण्यापूर्वी आपल्याला माहीत झालं तर त्याची काळजी घेऊ की आपलं प्रेझेंटेशन हे ठराविक वेळातच पूर्ण करता येईल. तर हे झालं रिहर्सलचं आपल्याला महत्त्व कळलं. इथे पुन्हा आपण स्लाइड शोला जाऊया. इथे नॉर्मलला येऊ आणि आता स्लाइड शोला जाऊया. आपण परत स्लाइड शोला आलो आहोत. आपण इथे रेकॉर्ड स्लाइड शो असं आलेलं आहे पहा. तर याच्यासाठी आपल्याला इथे क्लिक करावी लागेल. इथे क्लिक करायचे आणि रेकॉर्ड फ्रॉम बिगिनिंग किंवा रेकॉर्ड फ्रॉम करंट स्लाइड असं आपल्याला ऑप्शन इथे दिलेलं आहे. तर आपण रेकॉर्ड फ्रॉम बिगिनिंगच करू. आपल्याला पुढे रेकॉर्डिंग किती करायचे ते पुढे ठरवू आपण, पण बिगिनिंग पासून सुरुवात करूया. तर इथे क्लिक केलं. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला
ही पहिली स्लाइड आलेली आहे आणि इथे डाव्या कोपऱ्यात पहा स्टार्ट द रेकॉर्डिंग असं आयकॉन दिलं आहे रेकॉर्डचं. इथं स्टॉप दिलेलं आहे आणि इथे रिप्लेचं दिलेलं आहे. असे हे आहेत. आणि आता आपण रेकॉर्डवर क्लिक करू आणि आपलं रेकॉर्डिंग सुरू होईल. कैलास बाम, एक बाम तीन काम. कैलास बाम हे इमेज आहे, आयकॉन आहे. पुढची स्लाइड आली. कैलास बामची वैशिष्ट्ये. हळदी आणि चंदनाच्या गुणांनी भरपूर, 100% आयुर्वेदिक, डोकेदुखी आणि शरीराच्या वेदनांचा अंत तुरंत. हे सर्व काल्पनिक आहे, वास्तविक याचा काहीही संबंध नाही. आणि आता आपण इथे स्टॉप करूया स्लाइड शो. आपलं रेकॉर्डिंग स्टॉप करूया. स्टॉपवर क्लिक केलं आणि आता तुम्हाला इथे हे आयकॉन दिसतंय पहा. याच्यावर क्लिक केल्यावर आपल्याला हे रेकॉर्डिंग ऐकायला मिळेल. आवाज कमी आहे, रेकॉर्डिंग झालेले पण आवाज कमी. इथे आलं पहा. आता एकदा परत आपण इथे आवाज कमी करून ठेवलेला आहे. आवाज कमी आला याच्यात, रेकॉर्डिंग झालेला आहे. तर असा हा स्लाइड शो रेकॉर्ड होतो आपला. आणि इथे आता पुढे ऑप्शन्स काय आहेत पहा. प्ले नॅरेशन, यूज टायमिंग. हे नको असेल, समजा प्ले नॅरेशन नको असेल तर याच्यावरची टिक काढून टाकता येईल. शो मीडिया कंट्रोल हे नको असेल तर काढून टाकता येईल टिक. आणि मॉनिटर ऑटोमॅटिक, प्रायमरी मॉनिटर. यूज प्रेझेंटर व्ह्यू, हा प्रेझेंटर व्ह्यू आपण ठेवला. प्रायमरी मॉनिटर. जेव्हा इथे हे प्रायमरी मॉनिटर इथे जसं म्हटलेलं आहे, तर आपलं हे प्रेझेंटेशन आहे ना, हे 2 मॉनिटरवर दाखवू शकतो. कॉम्प्युटर एकच, पीसी एकच, पण मॉनिटर 2 जोडलेले असले ना तर आपण त्या 2 मॉनिटरवर हे प्रेझेंटेशन दाखवू शकतो. एक प्रायमरी मॉनिटर आणि एक सेकंडरी मॉनिटर, असं आपण करू शकतो. आता माझ्याकडे इथे तशी सोय नाही, माझा एकच पीसी असल्यामुळे मी तुम्हाला हे दाखवू शकत नाही, पण ती एक सोय आहे. अजून एक प्रकार आहे तो असा की प्रेझेंट ऑनलाईन. जसं हा कस्टम स्लाइड शो आहे तसंच प्रेझेंटेशन हे ऑनलाईन करता येतं, ऑनलाईन दाखवता येतं आपल्याला. ते ऑप्शन इथे माझ्या पीसीवर नाही आहे, तरी पण मी त्यातली माहिती तुम्हाला देऊ इच्छितो. प्रेझेंट ऑनलाईन, इथून प्रेझेंटेशन ऑनलाईन करू शकता तुम्ही. आपल्या कॉम्प्युटरवर चालू असलेले प्रेझेंटेशन आपल्या ऑफिसच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये ऑनलाईन दिसावे. पहा इथे संकल्पना काय आहे. मी एक ठिकाणी बसलोय आणि माझ्या वेगवेगळ्या लोकेशनवर असलेल्या ऑफिसमध्ये मी इथे करत असलेलं प्रेझेंटेशन तिथे दिसावं, अशी यातून सोय होते. यासाठी तुम्ही हे प्रेझेंट ऑनलाईन करू शकता. तसेच समोरचा ते प्रेझेंटेशन डाउनलोड सुद्धा करू शकतो. त्यासाठी तुम्ही इथं प्रेझेंटेशनच्या वेळेला एक डायलॉग बॉक्स येतो, त्यात ते एक टिक करण्यासाठी एनेबल डाउनलोड असं एक बॉक्स येतो, त्याच्यावर तुम्हाला टिक करावी लागते. आणि मग समोर जो कुणी दुसऱ्या लोकेशनवर प्रेझेंटेशन पाहतोय तो ते डाउनलोड पण करू शकतो. आणि जेव्हा ह्यात प्रेझेंट ऑनलाईन बटनावर क्लिक केलं जातं तेव्हा ही टिक दिसते, अनेबल डाउनलोड. हे पण करावं लागतं. पण त्या दुसऱ्या लोकेशनवर असलेल्या माणसाला हे कसं दिसणार, हा प्रश्न आहेच की नाही आपला. तर त्यासाठी हा जो डायलॉग बॉक्स आलेला असतो तिथे एक कनेक्ट या बटनावर क्लिक करावं लागतं. म्हणजे मी आता जर हे प्रेझेंट ऑनलाईन ऑप्शन वापरत आहे तर मला त्या बटनावर क्लिक करावं लागेल. ते प्रोसेसिंगसाठी थोडा वेळ घेईल, 1 मिनिट 2 मिनिट वगैरे वगैरे असं. आणि ते झाल्यावर एक लिंक येईल. तुम्ही आता ऑनलाईन क्लासेस वगैरे चालतात त्याची जशी लिंक मिळते तशी इथे एक लिंक तयार होती. आणि ही लिंक मला माझ्या इतर ऑफिसेसमध्ये जिथे जिथे ज्यांना मला दाखवायचं हे प्रेझेंटेशन त्यांना ही लिंक पाठवायला लागेल. आणि मग ही लिंक ते तिथे ओपन करू शकतात. पण केव्हा ओपन होईल, जर मी इथे बसलेलो असताना माझ्या पीसीवर स्लाइड शो सुरू करेल. स्लाइड शो म्हणजे F5 दाबलं आणि स्लाइड शो सुरू झाला असं सुरू करेल तेव्हाच त्यांना तिकडे दिसेल ते. तर असं हे ऑनलाईन प्रेझेंटेशन पण करता येतं. अशा प्रकारे आज आपण
स्लाइड शो हा टॅब पाहिला आणि त्यामधले विविध ऑप्शन्स आपण समजून घेतलेले आहेत. आजचा आपला अध्याय इथेच संपलेला आहे. पुन्हा भेटूया पुढच्या अध्यायामध्ये. धन्यवाद.